अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चैत्र नवरात्री म्हणजे 9 एप्रिल ते 17 एप्रिलपर्यंत आपल्याला कुलदेवतेची कोणती सेवा करायची आहे आणि कुलदेवीला अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत त्या अर्पण करायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला आपल्या सगळ्या संकटातून मार्ग मिळणार आहे आणि आपली कुलदेवता आपल्यावर सदा प्रसन्न राहणार आहे। तर 9 एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे। त्या दिवशी पाडवा देखील आहे। या नवरात्री देवीच्या 9 रूपाची पूजा केली जाते। चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून नवमीपर्यंत 9 दिवसामध्ये नवरात्र साजरी केली जाते। या नवरात्रीत आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा अगदी मनापासून करायची आहे। आता कुलदेवीच्या नावाने कुणी घटस्थापना देखील करत असेल, कुणी नंददीप देखील कुलदेवतेच्या नावाने लावत असेल। आता कुलदेवतेची सेवा या 9 दिवसामध्ये केली तर आपल्याला कोणत्या संकटातून मार्ग मिळणार आहे अथवा तुमच्या मागे कोणते संकट आहेत व त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार आहे, अशा व्यक्तीला कोणत्या व्यक्तीला या कुलदेवतेची सेवा करायला पाहिजे ते मी सांगणार आहे। घरात नवरा बायकोची सतत भांडणे होत असतील, आजारपण असेल, संतान प्राप्ती होत नसेल, घरात कोणी व्यसनी असेल, मुला मुलींचे लग्नाचे वय होऊन गेले असेल पण लग्नाचा योग येत नसेल, घरात पैसा टिकत नाही, अशा बऱ्याच सांसारिक अडचणी आहेत। या अडचणीतून तुम्ही जर सामोरे जात असाल तर तुमच्या हातून कुठेतरी तुमच्या कुलदेवतेची सेवा होत नाही। अशा वेळी तुम्हाला या नवरात्रीत कुलदेवीची सेवा करायची आहे। आता सेवा कशी कराल ते मी तुम्हाला सांगते। तुमच्याकडे कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल, अगदीच हे दोन्ही नसलं तर एक फोटो तरी असेल, तर 9 एप्रिल रोजी तुम्हाला त्याची पूजा करायची आहे। अभिषेक करून त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन 11, 21, 108 किंवा 1008 वेळा तुम्ही करू शकता। या दरम्यान कुलस्वामिनीचा जप नक्की करायचा आहे। कुलस्वामिनीचा जप सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा जप आपल्या तोंडाने चालू ठेवायचा आहे आणि आपल्याला कुलदेवतेला कुंकुमार्चन करायचं आहे। या मंत्राचा जाप 1 तरी माळ तुम्हाला करायचा आहे। आता अशा 2 गोष्टी तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत, त्या कोणत्या 2 गोष्टी आहेत ते आपण बघूया। पहिली गोष्ट, तुम्हाला 9 एप्रिल पासून ते 17 एप्रिलपर्यंत देवीला रोज एक गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे। आणि दुसरी गोष्ट आहे ते तांबूल, देवीला अत्यंत आवडणारा, अत्यंत प्रिय असा असणारा देवीचा प्रसाद म्हणजे तांबूल तुम्हाला देवीला रोज अर्पण करायचा आहे। आता तांबूल म्हणजे काय, तर तांबूल म्हणजे पानाचा विडा। पानाचा विडा बनवून आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे। विड्यासाठी 2-5 खाऊची पानं तुम्हाला घ्यायची आहेत। त्यामध्ये कात, चुना, गुलकंद, बडीशोप व विलायची आपल्याला टाकायचीच आहे, कारण विलायचीचाच भोग देवीला अत्यंत प्रिय आहे। आणि याचा विडा बनवून देवीला रोज 1 विडा तुम्हाला अर्पण करायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही सकाळी पूजा करता त्यावेळेस हा विडा तुम्हाला अर्पण करायचा आहे। 9 दिवस देवीला विडा अर्पण करा, रोज विडा बनवा आणि जो बनवलेला विडा आहे, अर्पण केलेला विडा आहे, तो आपण प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा आहे घरातल्या व्यक्तींनी। आणि घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर हा विडा फक्त त्याच व्यक्तीला द्यायचा आहे, कारण कुलदेवतेच्या कृपा प्रसादाने त्याचे आजारपण नक्की बरे होईल। विड्याचे सामान एकदाच घरी आणून ठेवू शकता, पण विडा रोज बनवायचा आहे। देवीची आरती ह्या दरम्यान तुम्हाला रोज करायची आहे आणि देवीला आपली इच्छा सांगायची आहे की आपण कोणत्या कार्यासाठी किंवा कोणत्या कामासाठी आपण देवीची ही उपासना करतोय किंवा सेवा करतोय, ती इच्छा आपली देवीला तुम्ही नक्की सांगा आणि देवीच्या कृपाप्रसादाने तुमची इच्छा देखील लवकरच पूर्ण होईल। फक्त कुलस्वामिनीची सेवा ही केलीच पाहिजे व तुम्ही सेवा वर्षभर देखील करू शकता, पण वर्षभर नाही झाली तर किमान या नवरात्रात 9 दिवस ही सेवा नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।